अकोला महाराज से खबर। मानापोही में चंदन शेष दरबार विवादों में पुलिस ने दी बंद की चेतावनी। मूर्तिजापुर तालुका के मानापोही में चंदन शेष संस्थान में लगने वाले तथाकथित दरबार को लेकर आजकल विवाद है। बताया गया है कि दरबार हर सोमवार, पूर्णिमा और नागपंचमी के दिन लगता है। हालांकि पुलिस ने इस पर ऐतराज जताया और कार्यवाही की चेतावनी दी है। पता चला है कि ये दरबार मानापोही में चंदन शेष संस्थान में रामभाव भट्ट उर्फ चंदन शेष महाराज की तरफ से लग रहा है। आयोजकों का दावा है कि इस दरबार में बड़ी संख्या में नागरिक इकट्ठा हो रहे हैं और अलग अलग समस्याओं का समाधान किया जा रहा है। इसी बीच 23 अप्रैल को माना पुलिस स्टेशन की तरफ से एक नोटिस जारी कर इस दरबार को तुरंत बंद करने के आदेश दिए। पता चला है कि अंधविश्वास खत्म करने के मकसद से प्रशासन ने कार्रवाई की है। सबकी नजर इस बात पर है कि पुलिस के नोटिस के बाद भी ये दरबार चलता रहेगा या नहीं। अंधविश्वास और कानून के बीच टकराव एक बार फिर सामने आ गया है और ये देखना जरूरी होगा कि प्रशासन आगे क्या रुख अपनाता है। मानापोही की घटना ने अंधविश्वास और आस्था के बीच बहस को फिर हवा दे दी है और प्रशासन की कार्रवाई और स्थानीय लोगों के रुख ने सभी का ध्यान आगे की घटनाओं पर केंद्रित कर दिया है। मला सांगा, गेल्या काही दिवसांपासून बातम्यांवर आपलं गाव गाजत आहे ते म्हणजे चंदनशेठ महाराजांच्या दरबारमध्ये मोठी भोंदूगिरी चालते. काय प्रकार आहे नेमका तुमच्या गावातला? आमच्या इथे असं काहीच होत नाही. आमच्या गावामध्ये हे जे संस्थान आहे श्री चंदनशेठ भगवान पोही हे 3 पिढ्यापासून संस्थान आमच्या गावामध्ये आहे. इथे कुठली भोंदूगिरी होत नाही ना इथे कोणती निंबू अंगारा आणि धागेदोरे कोणाला देण्यात येत नाही. त्यानंतर हा जो व्हिडिओ आता प्रसारित होत आहे हा खूप जुना व्हिडिओ आहे. आमच्या इथे जे ठाणेदार साहेब आहेत आदरणीय गणेश नौकार साहेब त्यांनी पण आम्हाला तुम्ही त्यांना पण विचारू शकता जेव्हापासून ते इथं कार्यरत झाले आहे ते पण पाहत आहे की आपण त्यांच्या कार्यामध्ये हे संस्थान समजा असा प्रकार इथं होतच नाही. इथं फक्त देवाची आरती आणि पूजन आणि दर्शन हेच होते, दुसरं काही होत नाही. तो जो व्हिडिओ जे व्हायरल केला जातोय किंवा बातमीच्या माध्यमातून प्रसारित केला जातो काय सांगतो? जसे तुम्ही आज आम्हाला विचारायला आले तसे ते आम्हाला विचारायला काही आले नाही. तो त्यांनी जुना व्हिडिओ घेतला आणि तो टाकला. त्यांनी तो स्वतःच्या TRP साठी केला, कशासाठी केला हे आता आम्हाला माहित नाही. बोला ना. काय सांगाल महाराज, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मंदिराच्या बाबत भोंदूगिरी सुरू असल्याची बातमी प्रसारित होत आहे. काय नेमकं याचा? आमच्या इथं काहीच होत नाही. आमची 3 पिढी झाली आहे. 3 पिढीपासून आमचे मंदिर चालू आहे आणि मंदिर तर 3 पिढ्याचं आहे. त्याच्यापासून चालू आहे. त्याच्यापासून आमच्या इथं भोंदूगिरी काही धागा दोरा निंबू नाही, काहीच नाही आहे. फक्त पब्लिक येते, दर्शन करते आणि भजन कीर्तन होते आणि आरत्या संध्याकाळी. केव्हा इथे दरबार येते? म्हणजे सोमवारला येतात, सोमवारी आणि त्याच्या व्यतिरिक्त पौर्णिमेला, नागपंचमीला यात्रा भरते. बरं. तो जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पुष्कळ वर्षापूर्वी आहे. अच्छा. पुष्कळ वर्षापूर्वीचा आहे. काय सांगाल, तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं गेलेलं आहे की इथे भोंदूगिरी चालते आणि नाही, दादागिरी ते चालते? खूप पुरत आहे, ते खूप जुनं आहे. तसं काहीच नव्हतं नाही. त्यांनी आम्हाला काही पाहिलंही नाही, दाखवलंही नाही ना विचारलंही नाही. कोणी कोणी पत्रकारांनी ज्यांनी दिलं त्यांनी आम्हाला काही आलेच नाही ते. माना पोलीस स्टेशन अंतर्गत पोही या ठिकाणी भोंदू बाबाचा प्रकार सुरू असल्याची बातमी व्हायरल होत आहे. काय नेमकी सत्यता आहे त्यामध्ये? काय आहे हा प्रकार? समाज माध्यमावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामधील व्यक्ती हा रामभाऊ भड उर्फ चंदनशेठ महाराज हे पोही येथील रहिवासी असून त्यांचा जो व्हिडिओ आहे हा जुना आहे. तसेच सदर बाबा यांना पोलीस स्टेशन माना येथे बोलावून यापूर्वीच कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत तिथे असा कुठलाही प्रकार चालू नाही किंवा दरबार सुद्धा चालू नाही आहे. सदर प्रकरणाबाबत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सखोल चौकशी करत असून चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत.